अहो डबा मी भरून ठेवलाय आतमध्ये. आण मग तेवढं. हा आणते बरं का. तुम्ही घासायला भांडली. अरे मला सांगायचं, मी आणलं असतं ना. तुला अभ्यास आहे ना, तू अभ्यास कर ना. आणल ना ते मानसी. मी आणते डबा. आणि बरं तुम्हाला जायचं होतं ना कॉलेजला, काय झालं ताई? हा जाते ना मी थोड्या वेळानं, जरा आज उशीर आले. तू कॉलेजकडे लक्ष दे बर काय, ही सगळं आहे ना मानसी करायला. अरे मी कॉलेज करते ना, पण अभ्यास पण करते. मग घरातलं थोडं काम केलं मग काय होतंय. अरे बाळा मला माहिती आहे सगळं, पण कॉलेज कडून शाळेकडे लक्ष दे ना. हा घरातलं करायला आहेच की समज, नाही तर बापू लग्न लावून देतील तुझं. मला नाही लग्न करायचं, मला शिकून अधिकारी व्हायचं. हा ते तर आहेच, पण आणि ताई तुम्ही नको करत जा जाऊ घरातलं, मी आहे करायला तर मी करत जाईन की. हा. आणि तसे मी आता नाश्ता वगैरे करून ठेवलेलाच आहे. मग तुम्ही नाश्ता करा आणि तसा डबा पण घेऊन जा मग. हा बापू कुठे गेले? बाहेर गेले. आणि ताई तुम्ही म्हणलं होतं तुमची टेस्ट सुरू होणार आहे, त्याचं काय झालं? हा ना, मग त्याच्यामुळेच उद्या टेस्ट आहे, आज थोडं लेक्चर आहे, त्यामुळे जायचं मला. बरं मग तुम्हाला लवकर जावं लागेल ना लेक्चरला त्याला. काय पैसे विषय लागतील का तुला? नाही दादा, मला नाही पैसे लागायचे आता. या बाप खरंच तुमच्याकडे पाहिलं ना, असं समाधान वाटतं. किती किती व्यवस्थित राहतात रे. अगदी बहिणी बहिणी सारखं, त्या बहिणीवर भावाचं प्रेम, वहिनीचं प्रेम, हे की नाही. असं वाटतं याला खरंच काहीतरी पुण्य आपल्या कामी आलं मागचं. काय म्हणते तू, शाळेला गेली नाही अजून? नाही त्याच्यामध्ये टेस्ट आहे ना. जाते आता. काही पैसे पाहिजे तुला? नाही नको बाबा, मला पैसे नाही पाहिजे. पैसे अहो तुम्ही म्हणलं होतं परीक्षा फीला लागते फी म्हणून, नाही का लागते काल का मला. तुला? त्याला आणि तू आणि काय लक्ष मी देईन. देतो म्हणलं, आता तिला म्हणलं की अरे पण आज सर सांगतील ना फी किती आहे, मग नेते उद्या. मला सांग संध्याकाळ, मी तसं काढून आणतो पैसे. ठीक आहे. आणि मस्त आहे ना, काय करू, चांगली शिकली एखादी अधिकारी झाली हा ना. की मग तिचं तिचं चांगलं होईल, हे की नाही. एखादा चांगला साहेब बघायचं बघ त्यासाठी. खरंय खरंय. मग त्यांना पण शोभलं पाहिजे ना. मग तू चालला कामाला? हा ना, नाश्ता डबा केला. भरला का? हो डबा ते भरलाय, आधी सगळ्यांनी नाश्ता नाश्ता करायचा करू आणि मग घेऊन जा डबा. चलो नाश्ता. चला बरं, चल चला दे. बाबा तुम्ही पण काही खाल्लं चांगला ना. अभ्यास करा. काय करते का याला, तर नुसता मोबाईल लागतो. आई तुला काय कळतं का नाही रे? काय कळतं का नाही म्हणजे, मोबाईल खेळायचे तो दिवस आहेत का आता? मोबाईल खेळायचा नाही दिवस, मग कसलं दिवस आहे? अरे नालाय का, ते शेतात बघावं काही काम, ते नाही तर आपला दुसरं काही काम धंदा करावा. अरे तुला लग्नाचं वय झालं की तुझं? माझा जन्म काय शेतात काम करायला झाला काय? नाही काय करून नाही, का काय? तुला पूजा करून ठेवायचंय घरात. पूजा करून ठेवती तू. तू मला नको सांगू पूजा करीन आणि ही करीन आणि ती करीन. तुला काय कळतं काय? माणूस कोणत्या लेवलचा आहे मी? अरे तू लेवल तुझं मला कळतंय म्हणूनच तुला मी सांगते. तू नाही का वावरात कामाचं पाय, नाही तर काम बघ काही दुसरं. शिक्षण कायसाठी केलं तू? नाही नोकरी मग काय करणार आहे? अरे प्रयत्न करावा लागत. अशा घरी बसून मोबाईल मध्ये डोकं घातल्यावर नसती नोकरी लागत. अरे आई मोबाईल मध्येच काम करतो मी, तुला आहे का माहिती? मोबाईल मध्ये काय काम करतो? मला तर कवा ते इंस्टाग्राम वर फेसबुक वर दिसतोस. लोकांचा प्रॉब्लेम सोडतो. आणि काय लोकांचे प्रॉब्लेम सोडतो? तो हा प्रॉब्लेम कोणी सोडला तर बरं होईल. बायको भेटा ना तुला. आली आली त्या बायकोवरच आली. काय लग्न 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 करून कुणाचं चांगलं झालंय मला सांग बरं? अरे चांगलं झालं म्हणजे काय? तू आता मग तुला लग्नच नाही करायचं? असंच वळून हिंडायचं का गावात? अरे सुखासुखी जगतोय, जरा जगू दे मला. अजून जगन 5 वर्षे. लग्न केल्यावर मरण 5-4 वर्षातच लग्न. अरे बायकोचं लय नाही, वाईट तुला लय डोक्याला ताणतोय. ते कपडे धुता ना, पर माझ्या नाकी नऊ आले. तुला खायला घाला आणि हे करा, निदान ते तर घर सांभाळून ते आले. मग तुला माझी धुणं भांडी बी होत नाही का? माझे कपडे धुवायला त्याला काही फक्त कपडे तर धुती. नाही मी काय करते आता, 4-8 दिवस तिकडे पुरीकडे जाते. ए कुठं जाऊ नको, इथं बस घरात 4-8 दिवस चालले नाही. पुरीकडे. जावई मा सोन्यासारखा आहे. काय नोकरीला जातो, काय पोरगी सुखात ठेवितो. नाहीतरी- आणि तो याकडे पहा, नाहीतरी सासरला जावायचाच पोळका असतो. मला काय माहित नाही काय? जावायचंच पोरगा. मग लेखन चांगलं राहिलो कशाला माणूस म्हणेन जावई चांगला आहे? तू लागली सांगाय मला जावाय. नको खाऊ सकाळ सकाळ जा जेवाय कर. जाऊ दे अरे मला. तुला जा. तोंड या. राम कृष्ण हरी. सकाळी सकाळी देवदर्शन झालं का जरा बरं वाटत गड्या. आई अगं बाई कस काय? बरी का? कशी आहे तू? बरी आहे का? हा, तू बरी आहे का? मी मस्त आहे. काय चाललंय? इकडे कुठं? आता सकाळी सकाळी देवळात, तुला माहिती ना सवय माझी. अगं आई तू ना एवढं काय मागते देवाला, काय माहिती बाई. अगं मला तरी काय देवाला मागायचंय? तू खुश राहिली, तो खुश राहिला, बाद झालं. दुसरं काय मागणार आहे देवाला? लेकरं सुखी समाधानी पाहिले का बरं वाटत. अरे ह्याच्यावरून लक्षात आलं दादाचं काय चालू आहे सध्या? आता त्याचं काय चालू आहे? फोन आणि घर. ना कामाचं पाहतोय, ना शेतात जातोय, काहीच नाही. अगं पण तू बोलायचं ना त्याला जरा. अगं रोज सकाळ संध्याकाळ त्याला नाही आरडा वरडा माझा त्याच्या मागे. त्याला काय लाज आहे होय?
बिनलाजवानी वागत पोरग. तीच केवढा मोठा झाला टोनगा तरी त्याला काम धंद्याचं काही सुचाना. अवघडच आहे राव. तू बी कुठं पोरगी असली तर पाय त्याला. आता तुला तर माहितीये ना पोरींच्या अपेक्षा किती वाढलेल्या आहेत. त्यांना पूर्ण साहेब नवरा पाहिजे असतो. आता शेतकरी वगैरे नको. आणि शेतकरी काय म्हणावं बाई, तो शेतीत काम करायला नाही म्हणतो. पाहुण्याला सांग ना. आता बाबांना ना सांगावं लागेल काहीतरी. आता बघू त्यांच्या नजरात कुठं यायच्या असली तर ते पाहते, नाही तर जावायला सांग. सांगते मी त्यांच्या आता- कानावर घालते. पण मुलगी भेटणं जरा अवघडच आहे, कारण की दादा बी काही करत नाही ना. आता करत नाही कसा, त्याला रोज टोमणे मारू मारू काहीतरी करायला लावते कामधंदा. तशी पोरगी तरी कोण देणार आहे? नुसते शेतीच्या जोर लोक पोरगी देत नाहीत. ते तर आहेच खरंय बाई तुझं. काय मग चल मग तू जा घरी. त्याला जरा फोन करून बोल, जरा काही झापव जरा त्याला. सांग जरा तुझं ऐकलं तर ऐकलं. मला तर डोक्याला ताणच देतो रोज. मी ते एखादी चक्कर मारन. हा मग मार घरी ये. चांगलेच कान पकडते त्याचे, चांगलं सरळ करते त्याला मी. हा मग तुझं आवरलं का ये मग घरी. चालेल. हा येऊ का मग. हा हा जा सावकाश. हा हा अवघडच झालंय बाई. दादाला कळतं का नाही? अशाने कोणाला त्याला मुलगी. काम करते ह्यांच्याशी बोलून पाहते एकदा. पूजा कॉलेजला. कॉलेजला चालली का? हा. चल की सोडतो, मी पण चाललोय तिकडच. अरे नाही नको, ते बस येते ना आता. अरे बस कधी यायची? कॉलेजला उशीर होतो. मी चाललोय तिकडे, जरा काम होतं माझं कॉलेजकडे. म्हणलं मग जाता जाता सोडली असते तुला. नाही नको, पण माझे फ्रेंड्स पण आहेत ना बस मध्ये, जाते मी. अरे काय तू अनोळखी असल्यावर वागते. मी काय अनोळखी आहे का? नाही तसं काही नाही, मग? पण जातो मी. माझ्या सख्या बहिणीची नणंद आहे तू, म्हणून तर म्हणलं तुला चल सोडतो. नाही नको, थँक्यू, पण नको. येईन आता बस 5 मिनिटात. 5-10 मिनिटं लेट झाली असेल. नाही तुला लेट होत असलं तर त्यामुळे म्हणलं बरं, नाही. चल जातो मी. हा ठीक आहे. काय मदत लागली तर सांगत जा बिंदास. हा चालेल. जाऊ का मग? हो ठीक आहे. काय करावं बाया पोराला. लय डोक्याला तांट करून ठेवलाय. ऐकायचं नाव नाही बाई याचं. कुठं गेलाय काय माहिती. काय गाई काय अगं बाई, एकटी आली तू. बडबड करती? काय बडबड करते अगं? पोराने मला जसं चक्कर बसेला ना. अरे देवा, अजून त्याची चिंता करत बसली बाई तू. मग आता त्याची चिंता नाही करायची तर काय करायचं. अगं तू बोलत नाही ना म्हणून तसा करतो तो. टुकार मुलांसारखं नुसतं गाव हिंडतो. दुसरं काही येतं त्याला? अगं तरी उठल्या पडल्या त्याच्या माग लागलेली असते मी. कशाची महाग लागलेली असती. तू पण एवढं प्रेमाने समजून सांगते ना. द्यायचे रप्पाटे चांगले 2-3 ठेवून, त्याशिवाय वाटणीव नाही येणार तो. अगं एकूण तर एक पोरग आहे, त्याला लय बोललं म्हणलं तर आताचे लेकर कसं आहे, लगेच रागा निघून जाते. अगं आई, एकुलतं एक असलं ना तरी धाक पाहिजे, नाही तर जाईन निघून. नाही आता ते तर मला टेन्शन आहे ग. पण मग मी काय म्हणते मानसी, काय ग? तुझे नंदाच्या बाऱ्यातच बोल ना घरच्यांना. काय? तुझे ननंद हा, तिचं काय? साठं लोट करून घेऊ की. मग आता तुला तर दिलेलं आहे, तिला इकडं करून घेता येईल ना तुझ्या भावाला. अगं काय बोलते तू? येडी वेडी झाली का काय? अगं किती मोठी आहे ती, म्हणजे किती मोठे मोठे स्वप्न ते पाहते ती, आणि तू काय बोलते असं? तिच्या घरच्यांचे पण लय मोठे मोठे स्वप्न आहेत. तिचा बाप, तिचा भाऊ, अरे ते अधिकारी व्हावं म्हणून काय काय करते. सगळा पैसा शिक्षणाला लावलाय तिच्या तर. आणि ह्या दलिंद्राला कोण देणार आहे पोरगी? आणि नाही देणार बाबा, मला तर वाटतच नाही ते देतील म्हणून. आणि बोलले तर कोणत्या तोंडाने बोलू? भाऊ तरी काही काम करतो का? नुसतं गाव हिंडतो. विचारलं त्यांनी मला, काय करतो तुझा भाऊ? म्हणू का मी गाव हिंडतो फक्त? माझं डोकंच आउट झालेलं आहे. नाही तुम्हाला अशा कोड्यात टाकत नको जाऊ बरं. अगं कोड्यात टाकायचं काय बाई? तू जर म्हणली तर होणार नाही का? तुला वाटत नाही आपल्या भावाचं लग्न व्हावं? मग आता काय करायचं? तू जर म्हणली घरच्यांना, तू जर डोकं लावलं, त्या पोरीला जरा फूस लावली तर करीन ना त्याच्या संग लग्न. हा तर ते आला ते पोरग. तूच समजून सांगा आता, त्याची जरा कान उघडणी कर. कधी आली तू? आले बाबा आत्ताच. झालं का गाव हिंडून? गाव हिंडून म्हणजे तुला काय गाव हिंडणार दिसतो काय मी? मग तुला गाव हिंडल्याशिवाय येतं काय? अगं काय गाव हिंडल्याशिवाय गावातलं बघावं लागतं. तुझ्या नाही तोंड काळ करून पळून गेलो. ए, पळून नाही गेले बर का, लव्ह मॅरेज केले. लव्ह मॅरेज केलं, लागली तुम्हाला सांगाय दाताडीच की लव्ह मॅरेज केलं. आई तू सांग बरं कसं बोलतोय तो? नीट वागा माझ्यासोबत. काय नीट वाग? सगळ्यांच्या मर्जीने केलेलं आहे मी, त्याचं पळून जाऊन नाही केलं. डोमलं मर्जीने केली. अरे तुझ्याच्याने तेवढं होत नाही. तुला तर पोरगीच भेटत नाही. कोणाला? मला तरी भेटला. भेटला ना देव. आणि तुला कोण देणार रे पोरगी? असं गाव हिंडतो. अरे गप ना, तिच्या नंदाच्या बाऱ्यातच बोलायचंय ना. तुला काय अक्कल बी या असं बोललं कसं काय लग्न लावून देऊ मी? तसली
अरे तिला बघितलं की कसला ऍटिट्यूड आहे. सकाळी भेटली होती मला तिथं रोडवर उभा होती. चल म्हणलं कॉलेजला सोडतो, तो माझ्या गाडीवर सुद्धा बसली नाही. तुझ्यासारखी नाही ना ते ऍटिट्यूडच असणार ना तिला, शिकलेली तेवढी. तिला मोठा दिवा लावला अरे आणि दिवा गप्पी तो शंभू पदरात पाडून घेतला. ₹1,00,000 पगार आहे त्यांना, आणि तू काय करतो रे, गाव हिंडतो. तुझ्या लाकाला लाव काडी म्हणजे पडती सदा कदा आमच्या दारात येऊन इथं वर तोंड करून लागली लाक. अरे, मी नाही दारात पडले, आईने बोलून घेतलं मला म्हणून आलेले मी. आईने बोलिलं का तू आली वर तोंड करून काय आई माहिती? सांग अरे, बरे, तू वैताग गप्प रे. आला. म्हणून मला इथं येऊ नाही वाटत माहिती का तोंडामुळे असं. अगं येत बी जाऊ नको ना तू. अरे ऐकून घे माझं, तिच्या नंदन आई तिच्याकडे तू जा, आईच्या घरी जाय, 4-2 दिवस राहाय तिकडे जाऊ. तिच्या घरी आणि मी अरे आणि तोंड बघितलं तरी माझं असं डोकं फिरतं माहितीये का? अरे अक्कल हाय अरे, तिला अक्कल. लग्न झालंय तिचं आता, काय बिगर लग्नाची गाणी ते लहान लेकरावानी भांडणं करतात. माणूस काय बोलत ते जरा ऐका जा ना. तेच तर लहान लेकरांनी हा? अरे जरा मोठ्या विचार करत जा ना जरा चांगला. बरं ऐक, अरे तुला नाही वाटत का पुढे जाऊन तुझं चांगलं व्हावं, लग्न व्हावं? हा अरे टोन घ्या, तू काय बिगर लग्नाचा राशी नाशनी असं काय चाळे करतो तू? हा जाय तिच्या तिथं 2-4 दिवस राहाय, जरा गोड बोल, त्या पुरीचे जरा प्रेम काहीतरी तिला दाखव ना. मग ती जर मध्ये राहिली, गाडीवर नाही बसले, तो काम होतं तिला बसवायचं न्यायचं, जरा प्रेमाच्या जाळ्यात घे का ते पण तुला मीच शिकवायचं ना, आलाय का? अगं आई तुला काय वाटतं, तुझ्या पोराला तू काय एवढं हलक्यात घेते काय? अगं 4-8 दिवस तिच्या घरी गेलो ना, ती ननंद का कोण आहे का अशी माग इंडियन माझ्या नुसती शिपूट गोळीत. आणि तू काय सांगते मला? पण कसं आहे माहितीये का, त्या पुरीला जरा जास्त ऍटिट्यूड आहे. पण तुझं लई चाललंय ना, ती सून तिला करतो, तुझा असा बी नांगा टेचतो का नाही मी, परत म्हणायचं नाही मला तिने त्रास दिला आणि ही दिला आणि ती दिला. हा मला माहिती ना ती कशी. काय त्याच्या नादी लागत, तू बी चल चहा करते, नाश्ता काहीतरी करून जा. तिचा गळा सुकला असेल, मी तर गावात तू बी चल बोलून खदाड, तू बी. मला तुमचा चहा प्यायला नाही नाही, तू जा, तुला गाव हिंड्याशिवाय येतं तरी काय दुसरं. मानसी झाला कर डबा चालला होय? हा बाबा कामाला चल. ऐक बोला. ना, हा मी रानात जातोय, तू तुझ्या ड्युटीला जातोय. बरोबर आहे. मला काय म्हणायचं होतं, आता लेकराचं बघ शिक्षण झालंय सगळं हा. कम्प्लीट. मला वाटतं बघ थोडस आपलं टायमिंगला सगळ्या गोष्टी व्हाव्यात, म्हणजे तिला स्थळ पाहून एखादं चांगलं मस्त लग्न लावून दिलं असतं. बाबा आता तर शिक्षण झालंय तिचं, बघू नंतर ना, आधी शिक्षण ही तर उद्या नोकरी तर लागू द्या. ये. ये बोला. काय करत होते? काय नाही, काम करत होते. काम करत होते. मला आमचं ते चाललं होतं, मला आता तुझं काय होत, शिक्षण आता कम्प्लीट झालंय, तुला आता चांगलं स्थळ पाहायचं, तुझं लग्न करायचं. बाबा तुम्ही म्हणता तसं. काय होतं मस्त आता आम्हाला बी वाटतं लेकरू राहिलं पाहिजे, पण काय असतं आता ज्याच्या टप्प्यात लग्न झाले म्हणजे बेर राहत. बरोबर आहे. हा पण मला वाटत होतं की आता 2 परीक्षा दिल्यात, माझं कुठलं तरी एक काम होईल तवर, नाही तर तुम्ही बघा स्थळ, काय नाही तुम्ही म्हणतात तसं बाबा, काय नाही. बाबा त्या पुरीचं काही कान आलं का आपल्या दिदी? मग अरे काही कसं बोलत असतो, कानावर नाही आलं काही अरे आपलं लेकरू चांगले, लोकांच्या नजरा चांगल्या नसतात, म्हणून एक बापाचं काळीच कसं असतं बा, काय म्हणलं झालं म्हणजे बरं. आता बाबा ती म्हणते नोकरी, आता आलं लेटर एखाद्या तर बघू आपलं ते नोकरीचं. आपण फक्त आज पाहायला सुरू करणार आहेत पाहुणे, म्हणून काही लगेच हे होणार आहेत का? लगेच स्थळ भेटन, लगेच लग्न जमन, लगेच होईन असं आहे का? आज सुरुवात केल्यावर नव्हतं 4 दिवसानं, 8 दिवसानं, महिना, 15 दिवस, 2 महिने बी जातील. आपण काय असं मोक्कर पाहणार आहे कुणी? नाहीच की. तिच्या तोला मोलाचं चांगलं स्थळ पाहून मग लग्न करून देणार, ठीक नाही? बरोबर बघू ती, मी जातो कामाला, आता मला कामाची वेळ झाली. हा चल. मानसी डबा आण ग. नाश्ता केला? हा बाबा. चल, मला भूक लागली, मला घालशील का नाही खायला काय? हा झालं. चला, आईने बहिणीने लावलंय काहीतरी काम सक्सेस करावंच लागेल. चला बघू. मासी लावा नाही तवा घरी येत नाही आज आलो तर. गाढवा जरा हळूच बोल की. हळूच बोल. कुठे आपली नौबत? अरे शांत बस ना बाबा, कशाला कालवा आता करतो? काय नरड दाखते का माझं? आतमधीच आहे, जरा हळूच बोल. हा त्यामुळे माझ्या संसाराची वाट लागल. हळूच बोलतो. आपल्या नौबत कुठे? काय बाबा तुझं तर अवघडच झालंय बाबा. ऐक, तुझ्याकडले कमी वेळ राहिलेला आहे, तुला जे करायचं ना सगळं कमी वेळात करावं लागणार आहे. कमी वेळेत? हा कशामुळे? अरे माझे सासरे न हे
तिला स्थळ बघू राहिले चांगलं चांगलं मोठा अधिकारी. तुला बघू राहिलंय हे 2 दिवसात पटवली तिला. अशी माझ्या मागे इंडियन अशी घरी. हा मग तेच जे करायचंय ना ते सगळं तुला करायचंय. तिला तुला? पटवायचं आणि हा. तू कशाला आहे मग? मी कशाला आहे म्हणजे? मग तुला मदत करावं लागणार नाही काय? अरे बाबा मी नाही मदत करणार तुला. माझा संसार काय चुलीत घालतो काय मग? ते आहे त्या नवऱ्याला चुलीत घालते. अरे नाही पटली तर दुसरं लावून देईन मी. टेन्शन घेऊ नको. गपरे बाबा इथेच लागली मुश्किल सांगा भेटलंय. मुश्किलीने. अगं काय तू अप्सरावानी दिसती. ती बघ खादरावळ आणले कुठे. तुला म्हणतो नको लग्न लव्ह मॅरेज कर. गप्पच बाबा उगाच नको माझ्या संसारात चुलीत घालायचं बघू. तुझं तू बघ तुला जे करायचंय ते. चल मी बघतो माझ्या हा, पद्धतीने. तुझं तूच पटवायचं तुझं तूच बघ काय करायचं आज काय. मी माझ्या पद्धतीनं पुरगी पटवून जातो तुला. चल, अशी पटवून. जरा हळूच. अशा तुझ्या वागण्यामुळं ना ती पी नाही जाणार. बरं बोलव ना तिला मग आता. मग गेली कुठं? मी काय बोलू तिला? मग मी जाऊ तिच्याकडे. मग मी जातो आज. मी हळूच जातो का ना कालवा करून. अरे गप्प तू कायला जातो अरे? आता मला पटवायची का तुला पटवायची ती? तुला कळतं का मी गेल्याशिवाय पटन का? येडी. अवघडच बाबा. झोपली वाटतं. ए कोण आहे? अगं मीच आहे की. मी आहो ना तुझा. हा काय बोल ना. तू थोडं कुठं म्हणलं जरा चेष्टा करावं मेहनीची. ते पण लगेच असे घाबरून काय वाचते? काय नाही रे, अभ्यास करत होते. काय अभ्यास करती? अभ्यास करून कुणाच चांगलं झालंय? म्हणजे अभ्यास करून कुणाच चांगलं होत असतं? लग्नच होत असतं अभ्यास केलं तरी. काय येण्यासारखं बोलतो रे? येण्यासारखे बोलतोय. अगं चेष्टाने बोलतो मी. तुला समजत नाही. आता माझीच बहीण बघ बरं. तुझ्या भावावर लग्न केलं काय? कुठं चांगलं झालं? इतकी शिकली. बरं काम मग. करते. म्हणलं जरा प्रेमाने बोलाव तुला. बरं ठीक आहे, बोल ना. काय काम होतं का? आता कामाशिवाय माणूस येतं का? तुला मेवणे कदरच नाही ला का? चल आपण जाऊ कुठेतरी फिरायला. अरे असं काय करतोय मग? बोल ना असंच लांबून. काय तू लांबून बोलतात का कुठं? असं जवळ येऊन बोलतो. तर माहिती अरे भावा मला नाही आवडत हे. भावा म्हणते इडी का तू? मी काय भाव दिसतो का तुझा? अरे तुझ्या भावाचा मेव नाही मी. म्हणजे तू माझी मेवणी झाली. आणि मेवणा आणि भावाचं नातं किती लांब आहे तुला माहिती ना? अरे हा मग असू दे ना, मग त्यात काय तेव्हा. पण मला तू भाऊ असं परफेक्ट वाटत. इडी काय भाऊ म्हणी जाऊ नको. परत भाऊ म्हणलं माहित का वाईट नाही कोण. आता- दाजी म्हण. एक माझं नाव अनिकेत आहे. आई बापान माझं नाव अनिकेत ठेवलंय. किती भारी नाव ठेवलंय. अनिकेत म्हण. तू किती आई- बोर करतो रे? मी अभ्यास करते ना, मग मुद्द्याचं बोल ना. बोर करतो मी. हा, मग काय बस बस बस. अरे बोर केलं म्हणजे पुरी पटत असतं. काय? अगं बोर केलं म्हणजे चांगलं वाटत असतं. म्हणजे कळतं माणसांना स्वभाव कसा आहे. हा. हा चल बरं. आपण फिरायला जाऊ कुठं. अरे फिरायला ना. येडी का तू? तू जा, मी येते. तू जा. कुठं? जा वहिनी. वहिनी हाक तिला मारतात कशाला वाटतं बोलू तुला. जा? जा. अगं ते नसते बोलू. तिला माहिती माझा भाऊ किती दिवं लावतो. त्यामुळे म्हणले चल तू. चल ना अरे फिरायला जाऊ. ऐक की तू. अरे जा ना भावा. तू जा, मी येते पुढं. भावा बिवा म्हणू नको परत. अरे तू येडायस का रे? जा तू. ए भावा उग तू मला. येडे काय तू सारखं भावा 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 करती. अगं दाजी म्हण. आणि दाजीचं आणि अरे येडायस का रे? तू मला असं वाटतं की तरी डोक्यावर पडली होती. तुला वाटत नाही का एखादा आपल्याला चांगला मित्र असावं, एखादा आपल्यावर जीव टाकणारा, एखादा प्रेमी असावं, कुणीतरी आपल्यावर बी प्रेम करावं. चांगलं प्रेम करायला आलोय तुझ्यावर तर का तू असं करते? असल्या घाणेरड्या गोष्टी मला नाही आठवत आणि मला नाही आवडत असलं ते प्रेम प्रेम. ह्या घाणेरडी गोष्टी नसतात, त्या पवित्र गोष्टी आहेत. आता माझ्या बहिणीने तुझ्या भावाने नाही का प्रेमच केलं ना. कसं असलं तरी दाजी म्हणावंच लागतील मग त्याला. अरे तू त्यांचा प्रश्न होता, मग मला कशाला घेतोय त्याच्यामध्ये? अगं मग तुझा भाऊ बी मला दाजी म्हणेन ए तू गपरे उग. वहिनी वहिनी. काय होत आहे? काय झालं? हे येडच आहे. हे काय बी बोलतो प्रेम प्रेम. काय बी बोलायला लागलाय. काय चुकीचं बोलतोय दादा? बरोबर तर बोलतोय ना. मी काय म्हणते ताई, तसं सासरे आणि हे तुमचे दादा नाही का तुम्हाला स्थळ बघतात आहेत ना. तर मग त्यापेक्षा
माझ्या भावाशीच करा ना लग्न. चांगला आहे हा, तो, मग? देखना पण आहे आणि सगळं करतो तो, सगळं येतं त्याला. मग स्वयंपाक बी करू लागला. हा, आणि तुम्हाला अभ्यास पण करायचाय ना, लग्नानंतर तो शिकून पण देईन तुम्हाला. आणि खरंच तुम्हाला नाही ह्याच्यासारखा ना मुलगा कुठे शोधून सापडणार आहे. आणि सासूर असं होणार नाही, माझी आई तुम्हाला लय मुलीसारखं सांभाळन. अहो किती बोलताय वहिनी, जरा ब्रेक लावा ना. फिरायचं म्हणतो वहिनी, फिरावी आहे. मला नाही करायचं लग्न. माझे बाबा बघतील त्या मुलासोबत मी लग्न करेन. मला नाही करायचं. काय बोल. ऐका ना ताई, माझा भाऊ कसा आहे ना हे मला चांगलंच माहितीये. अहो त्याच्यासारखं मुलगा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. आणि तरी ना ह्यांनी जरी तुम्हाला स्थळ बघितलं ना तरी असा मुलगा तुम्हाला भेटणार नाही. आणि तुम्ही असं माझ्या आईला पण ओळखता ना, तुम्हाला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी कशा आहेत. आमच्या घरचे सगळं व्यवस्थित आहे, शेतीवाडी आहे सगळे. आणि तुम्हाला शिकायची इच्छा आहे ना तर लग्नानंतर शिकून देतील की हे. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना की माझ्या भावाला नाही का नोकरी लागावी तर तो करण की प्रयत्न करणार का नाही प्रयत्न करेन ना तो प्रयत्न. तू अगं ताईडी हिच्यासोबत जर माझं लग्न होणार. अरे येडायस का रे? काय तू हे बघ, तू काय जरी बोलला ना तरी माझे बाबा ज्या मुलासोबत माझं लग्न लावून देणार आहेत मी त्यांच्या सोबतच लग्न करणार आहे. आणि तुम्ही डोक्यावर पडल्यासारखं बोलू नका. वहिनी तुम्ही पण. मी चालले. मला नाही लग्न करायचं. चालले मी. अहो कुठं चालला ताई, एवढं प्रेमाने बोलतोय तर मग ऐका जरा. अहो तुम्ही येडा झालं का? सारखं माझे ताईडी मला नाही वाटत ही प्रेमाने ऐकल. आपण कशी बी असू दे हिला प्रेमाने हिसकावून हिच्या मर्जी नसताना ही होणार तर माझीच. कारण तुला माहिती आजपर्यंत जी बी गोष्ट मी बघितली ती माझी झाली. आणि आता तर ही जेव्हा माझी नजर पडली मला हीच पाहिजे ताईडी आता. आणि मला खात्री आहे भावड्या तू तिला मिळवणारच. आणि नाही मिळवता आलं तुला जे करायचं तू ते कर बिंदास. मी आहे तुझ्या पाठीमागं, नको काळजी करू. आतापर्यंत आपण लढलो पण आता मी तुझी साथ देणार. ही जी करूनच उतरली जा. अरे पूजा कुठं चालली पूजा? अरे मैत्रिणीकडे चालले होते. हा का? हा. कॉलेजला येत नाही एवढ्यात? अरे नाही, ते तू नाही दिला एक्झाम? दिलं नाही मी एक्झाम. दिलं का? हा, ऑर्डरचं काय झालं मग? अरे काही नाही, बघू आता. मी 2 एक्झाम दिल्यात. काय होते काय माहित आता. हा ना, भीती वाटते रे. व्हायला पाहिजे. लागेल, होईल तुझं बी काम. तू पहिल्यापासून हुशारच होती कॉलेजमध्ये. तुझं बरं आहे? माझं बरं आहे. तुझं तू काय? रेग्युलर कॉलेज करतो आता? हा, आता रेग्युलर बरं करतो पण संध्याकाळी परत मग घरची जबाबदारी शेती वगैरे पाहावं लागते. लग्नच काय तुझं? अरे आधी परीक्षा तर दिली, आता नोकरी तर लागू दे, मग बघू लग्नाचं. बाबा बोलतायत आता मुलगा बघायचा. हा ना, बघू आता काय करतायत. तुझ्या भावाचं. माझं पण तेच राहिलं, मला बी नोकरी लागल्याशिवाय काय लग्न करते? ती पोरगी आणून कुठं ठेवती घरात? तसं पण आहे. मग बाकी काय चाललंय? काय नाही बघ, हेच आता घरचं काम. हा ना, आता एक्झाम तर दिल्यात, आता हे अजून बघू, ट्राय करू. अजून काय क्लासेस वगैरे लावले काय? क्लासेस नाही, मग? पण अजून एखादी एक्झाम द्यावी कुठली तरी, बघू. चालतंय, मग मला सांग. मग हा चालतंय. मला कळव मग काय होतं एक्झामचं. हा जाऊ मग. ओके ओके, बाय. हो बाय. एवढं चांगलं चाललेलं काय या पुरीला अवतच सुचली असेल? कशासाठी कुठं बसायचं आणि बोलायचं ना? या पोरांनी ते ना पायालाच गेली ना, अमुकच झालं तर मुकच झाले. पण मला नाही वाटत या पोरी कोण काही चुकलं असेल. काय यांच्या डोक्यात आहे या पोरीच्या? बाबा अजून डोक्यात गेलंच नाही का ते? अरे पण आता तुम्ही खात्री केली का? अरे नसेल ती पोरगी नाही चुकीचं वागणार काय? मला आता मला ती मानसी खोटं सांगणार आहे का? हे बघ आता असा घोटाळा झालाय. पाहुणे येणार होते पाहिला, ते बी म्हणले यायला आम्हाला सध्या अडचण आहे, आम्ही नाही येणार म्हणून. मला बी कळा बाबा तुम्ही राहू द्या, मी तिला स्थळ बघतो. अरे माझ्या पद्धतीने करतो मी. या 4 दिवसात तिचं लग्न लावून द्यायचं. अरे ऐक तू नको. सगळं नाक कापलं आपलं. अरे बसली असं बोलली असं म्हणून काय एवढं हे करायचं? कुठे गेली पोरगी? अरे अहो बाबा ते मी किराणा आणायला गेले होते, ते किराणावाले पण आपल्या ताईबद्दल वाईट साईट विचार करून राहिले. सगळं गावामध्ये ती चर्चा सुरू आहे, सगळी इज्जत घातली अरे ताईंवर. चर्चा झाली का? तू तर नाही ना काय केली? मी कशाला काही चर्चा करू बाबा? ती कशाला खोटं बोलल बर? मग जे पाहिलं तेच सांगितलं मी. अहो त्यांना काहीच वाटत नाही, सगळ्या गावात त्या पोरासोबत हिंडत आहेत ते. थोडं काय वाटलं पाहिजे ना, आता आपल्या थोडंसं- बापाने आपल्याबद्दल काय स्वप्न पाहिले होते, आपल्या भावाने काय स्वप्न पाहिले होते. मी पाहतो एखादं चांगलं स्थळ, लग्न करून टाकू तिचं. नका लय ऍडव्हेंट करू. अहो बाबा तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना बाबा.
तुमच्या काय होणार नाही, मी बघतो माझ्या पद्धतीनं. अहो मी काय म्हणते, म्हणजे हा. इकडे तिकडे स्थळ बघण्यापेक्षा माझा भाऊ आहे की तो पण चांगला आहे, शेतीवाडी आहे, आणि आई पण नाही का दुसरीकडे सासूरवास होण्यापेक्षा मग आई पण. अरे पण ते काम धंदा काहीच नाही करत, नाही नोकरीला नाही काही, आणि मग मला कोण म्हणलं काम धंदा नाही करत? काय बोलतो तुम्ही? शेतीवाडी बघतोय आता, परत आता 2-3 एकर शेती घ्यायची परत, आता चाललंय आमच्या घरात ते. यार मला काही तुम्ही यार इतके काही इतकं कुठं मला काही कळा ना तुमचं काही नाही, नाही बाबा. ऐक ऐक मी स्थळ बघतो आणि अहो काहीतरी नाही, तुम्हाला पण माहिती माझा भाऊ कसा आहे, चांगला आहे, किती चांगलं सांभाळन. आणि आई तर तुम्हाला माहिती आहे ना, दुसरीकडे सासूरवास होण्यापेक्षा माझी आई तर लेकेवाईनी सांभाळन. जशी मला जीव लावते तसं तिला जीव पुरी लावायचा. पूजा लय काही नका करू, मी विचारतो त्या लेकराला, काढू काहीतरी मार्ग. पूजा पूजा इकडे ये काय केलंय यार काय केलंय तू? काय झालेलं मला सांग, काय आहे का तुझं प्रेम प्रकरण, काही कुठं चालू आहे का? हो बाबा काय बोलताय, मी कशाला काय अहो, काय ताई, चालवलंय किती यार? खोटं बोलता. तिनं मला सांगितलं हातात हात घालून फिरत होता. अख्ख्या बरं गावात रस्त्यात. तुमची चर्चा चालू आहे आणि तुम्ही खोटं बोलतात. लाज वाटते का तुम्हाला? वहिनी. जिथं जाऊ तिथं नाक घातलंय तुम्ही. वहिनी काय बोलताय अहो? जे खरं आहे ना तेच बोलते मी. काय बोलायचं बाबा आता? बाबा मी काहीच नाही केलं. काय सारे गावात चर्चा करून ठेवली यार, ती पोरगी वायाला गेली, फालतू झाली, अमुक झालं तमुक झालं, मग काय यार हिचं आहे, मला बोलून द्याय ना. दादा काय चुकलंय माझं, मला सांग ना. मी नाही, अरे तुझी शपथ नाही मी कोणाला बोलले. अजून आहे ना, मी काय शपथ राहू दे. म्हणते, अजून चव जाण्यापेक्षा ना माझ्या भावासोबत त्या लग्न लावून इजं. ए तुझ्या भावाचं राहू दे, माझी मी स्थळ बघतो 4 दिवसात तिला. डोक्यात पडला बिडला की काय तू शांत करतो? बस. अक्कल बिक्कल आहे का नाही बघतो तुम्हाला? माझी मी. आणि कोण देणार आहे? हा? माझी मी खंबीर आहे माझ्या बहिणीचं जे बघायला. देणार होतं ते बी केलं. हा. आणि बघीन तुम्हाला माझी मी. उधळी. अहो तुमचा डोक्यात फार मसनत गेलंय. तुम्हाला कळना पण तुमच्या बहिणीने काय गुण उधळलेले. बाबा हिला सोड, तू जा घरात. तू तोंड बघायचं नाही मला, जा. आणि बाबा तुम्ही सगळं लाडून ठेवलंय बरं का तिला, तुमच्यामुळे सगळं झालं आज. मी तेच म्हणते, म्हाताऱ्याचं ऐकत म्हणजे ह्यांचं कशाला ऐकता तुम्ही? तुम्ही जावं बरं तिकडं, माझी मी बघतो इथं काय करायचं ती. आणि तुला पण सांगतोय बरं का नीट. मी नीटच आहे, जे आहे ना ते सांगते मी. हा. गपचूप आहे ना माझ्या भावासोबत त्या लग्न लावून तिचं. ए तुझ्या भावाचं नको सांगू मला, मी खंबीर आहे इथं. माझ्या बहिणीला घरात ठेवायचं का हाकलून द्यायचं का कापून टाकायचंय काय? तुझ्या घरात बस. हा मी पण बघते ना, कोणता मुलगा तिला हो म्हणतो ते. अशा आहे कोण इथं अजून. उधळल्यावर कोण हो म्हणन? मी आहे इथं आज, माझी मी बघीन काय करायचं तिला. जा तू. बघा, मी पण बघते काय हा, करतात तुम्ही. जा. मला राहणार जायचंय, तुझ्या मागे फिरायला मोकळा नाही मी. हेला चांगलंच कांड करावं लागणार आहे मला, त्याशिवाय कोणीच वाटणी येणार नाही. सगळे मलाच हे करते. काय पुरी शाळा जात नाही तू? होय ग, शाळा सोडून नुसतं घरी हिंडती इकडं तिकडं. ए आहे, हा अरे इथं गावात काढायचे दिवस राहिलेत का आता? काय झालं? काय झालं तुला माहितीच नाही काय झालं? आता तू तर असा आला, तू तिकडे गेलतो 2-4 दिवस राहायला. तिकडे गेलतो म्हणून इथं आलोय सांगाय तुला. ती पोरगी काय राजी होत नाही लग्नाला. हा. माणसाने केलाय प्लॅन आता. हम्म. आणि मी पण सगळं नियोजन केलंय, मंदिरात लग्न करायचंय. हा. माणशी घेऊन येते तिला गोड बोलून, आपल्याला जावं लागेल तिकडे लग्न पटकीने. बरं झालं तू असं कवायना केलं. आणि मंदिरात लग्न लावून काय मग काय होत नाही काय नाही. त्या बापान भावाला लय गुरमी त्या पोरीची. नाही पुरीला, बापा भावापेक्षा पुरीला जास्त गुरमी. हा ते मी बोललं. सांगितलं होतं पोरगी जरा लय आगुचर आहे, तुम्ही माझं ऐकलं नाही. अरे अगोदर असून तर कशी असू, एकदा लग्न झालं का ती बरोबर नरमन आपली इथं. ती लगीन झाल्यावर कशी स्वतःसारखी सरळ करतो बघ ना, हा अशी नाही तर अशी सरळ करतो तिला. चल तू ती राहू दे, खुरपा दे, चल चटकन चल, चल लवकर चल. मम्मीनी आणि दादानी ना सगळं नियोजन करून ठेवलेलं असणार आहे. फक्त ना आता ताईंना ना रानातल्या मंदिरात न्यावं लागणार आहे. कसं पण करून काय बोलू त्यांना मी. हा ताई, ओ ताई, बोला की. मी काय म्हणते, तुमचा अभ्यास झाला का सगळा? हा झालं का? मी काय म्हणते, थोडं चेंज होण्यासाठी आपण जरा रानात जाऊन यायचं का? देवाच्या पाया पडून येऊ रानातल्या मंदिराच्या. बर, हा पण तुम्ही जावं, मी थांबते घरी. आवाज काय करता? रागवलं काय माझ्यावरती? करा ना माफ. होत असती चुकी, सगळ्यांकडूनच होती ना. मग खरंच माफ करा. इथून पुढे तुम्हाला असं वाईट वाटण असं काही वागणार नाही मी. चला ना, असं काय करता, तेवढं तुम्हाला चेंज वाटन, थोडं अभ्यासातून बरं वाटन नाही का? चला बरं, ठीक आहे चल. मानसी, पूजा, आईला कुठे गेला ती? इकडेच नाही. मानसी, इकडे पण दिस, आईला घ्यायला कुठं नक्की?
बघावं लागेल कुठे गेलं नक्की काय झालं. अरे तू नक्की तिला म्हणला का यायचं? आई मी निवेदन केलं आणि फेल गेले असं होत नाही कधी. तुला माहिती तुझा पोरगा काय लेवलचा माणूस आहे. ते तर मला माहिती, म्हणूनच टेन्शन आलंय. ते अजून दिसाना. चला बरं का ताई. पप्पा पण हेल्प करा ना. काय आईल्या बाईनी विनाकारण त्या पूजाची आणि माझी गावभर बदनामी केली. आता पुढे घेऊन चालली वा. आईला तिकडे ते आणि कारण त्याची आई बी दिसती. बघावं लागेल काय कुठं नाही नाहक नाही तर त्या पुरीचा बळी घेते हे. चला कवाचला का आपण इथे येऊन बसलो? अहो वहिनी, मला इकडं कशाला घेऊन आलात? इकडे कशाला म्हणजे जे काम करायचं ते काम करायला आलोय आपण. अहो ते अनिकेत मंडवळे बांधून बसलाय, त्याची आई पण आली सोबत. मला नाही यायचं. अहो तुमच्यासाठी आले तर तुम्ही कुठे चाललात? हा हे काय करताय तुम्ही? मला काय नाही करताय यायचं. म्हणजे हेच करायचंय. चला मला नाही यायचं. चला नाही यायचं काय? चल ना बाई. मला नाही यायचं. चला चल चल. इथून लग्न झाल्यावर जाशील तू. बाबा. चल. काय बाबा मला बाबा नाही करती? यायचं. दार धर रे. बाबा चल बाबा. आणेला बोल. कुठे अरे मंडळी दे ना. कुठे वहिनी तुला लाज नाही का गं? हरवली काय? बाबा हरवली. अरे शांत करा आधी. गप्पच ग काय करतो नाटक इकडे नाटक आला का आशिक? ह्योच तिचा आशिक. अरे बावड बाई काही नसताना मोकर तू गावात बोपाटा केलाय. बावळ बाई तुम्ही बावळट. तुझ्या काय अडचण आहे? तू कोण आहे रे? तुला काय करायची? काय करायचं? ए, आम्ही सून करून घेणार आहे. फोन करून अशी मग बळजबरी करून मंदिरात सुद्धा तुम्हाला मंदिर बिंदिर काय कळत आहे का? तू नको आम्हाला ज्ञान ओ शिकवू कोण आहे मंदिरात. रे? तुम्ही जा बरं. अरे ही जा आशिक आहे, ते दोघं काहीतरी कलकुलकुल करते. गप्पच ग तू तर साऱ्या गावात चौ घातली. तरीच म्हणलं हा कस काय आला अशी इथं? पिशी. काय अक्कल आहे तुला? नको माझी नको बस. अक्कल काढा सगळे. माझी तो अक्कल कसा हात काढा. लावतोय तो? हा त्याने हात लावलं. तुम्ही निघा. जिथं आहे ते आम्ही बघून घेऊ. काय झालं? अरे बळजबरी लग्न लावून राहिले ती. काय ह्यासाठी तुम्हाला हे केलं का? ह्यासाठी हा? नाही हो मी ह्यासाठी खोटं बोल आमची बदनामी केली का तू? काही नसताना बदनामी केली नी गावात. लाज वाटली पाहिजे तुला. लाज हेच होतं ना. काय अरे यो तिचा आशिक आहे यो. हा म्हणून लग्न लावित होतो. डोक्याला मुंडू आहे, बघ ना. तू काय बळजबरी ओढून आणलंय. ते दादा फोटोशूट ए, गप्प बस. शूट कसं गप्प बस तुम्ही. हा? ए, तुझ्या बहिणीला विचार काय करते काय झालं ग? मला वहिनी म्हटली की मंदिरात पाया पडायचं आणि इथं ही दोघं थांबले. जबरदस्तीने माझं लग्न लावून देत पाहिलं का? आणि आम्हाला सोडवा आलं तर काय त्यांना अशी- काय ऐकते मी? नाही हो, मी दर्शनाला मग तुला एवढा जीव लावून तू आज हे करायला लागली का? बाबा. अहो हे यांनी हे तिघ जण तिला बळजबरीकडे घेऊन आले. हा, उडी मारलंय. लग्नाला सडक मंडळ खिशात ठेवते आता. नाही हो, हे दादा तसं नाही झालं. ह्या पोरा संग लफडे म्हणून आम्ही चौ तुमची वाचवायला गेलो. अहो, मामा. हे दोघं लग्न करणार होते. मग मी वाट तिला हे करायला आलो, वाचवायला आलो. तिला विचारा. अहो मी पाहिले. हा किती खोटं बोलशील रे, किती खोटं बोलशील. बाबा ह्यांना सांगितलं मला. ह्यांना सांगितलं म्हणून मी आलोय तिला पळत. बोला का नाही तिला विचारा ना. बाबा हिने प्लॅन करून मला इथं आणलं. यांनी मला ओढून माझ्या डोक्याला मग ते लावत होते. माझ्यासोबत जबरदस्ती पाहिलं का? करत होते. यानं वाचवलं मला. तुझा बाप आलाय भाऊ आलाय. अरे तुला काय होणार मला लाज वाटती. आणि तुझं काय काही असलं तू पण आता आईसोबत घरी जायचं तर राहायचं नाही काय? यांच्यावर पोलीस केस कर मग कळणे आम्हाला. हा तेच आता करणार. माझ्या बहिणीची आरती शिक्षणासाठी किती कष्ट करत होती माहितीये का? नोकरीला लागली होती. हा तुम्ही असलं करताय. अहो, मामा फक्त एकदा भेटलो मी. आम्ही कॉलेजचे मित्र येत. काही नसताना यांनी आमच्या सारा गावात बोपाटा केला. ह्या पोरीने म्हणजे प्लॅन करून Plan तुमचं करून. गाव बरबादनामी केली. गाव बरबाद नाही आणि एकदाच भेटलो तिला बघ. का आता ही पोरगी त्याला मिळावं म्हणून बदनाम केलं. आम्ही घाई करू, तिचा भाऊ घाई करेल लग्नाची. पहिलंच तुझ्या बायकोचा प्लॅन सगळा ही जे पाय मी माझ्या चांगल्या बहिणीवर हे केलं राव. घेतला लेकरावर. चुकलं बाबा माझं. खरंच चुक. आज मला लाज वाटत तुला बायको म्हणायची. आज तू थांब नको इथं. खरंच मी असं केलं कारण की आई मला बोलली म्हणून केलं मी असं सगळं. अरे असलं अरे अशी आई असा भाऊ. आता 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 मी नाही शांत बसला.
तुझी ऑर्डर निघाली म्हणून समज माझी ऑर्डर नाही बाळा तुझी बी आज उद्या ऑर्डर निघाल. ह्या माणसाशी लग्न करते तू ओळखतात नाही एकमेकाला. तुम्ही सांगाल त्या पोरासोबत लग्न करेल बाबा. अरे मग ह्याच लेकरांचा जीव वाचवलाय ना. राहू दे की लय एकमेकावर प्रेम जीव लावतील एकमेकाला. करून टाकू बाबा प्रेम त्याच्यासोबत. नाही केलं. एक मित्र होते पण तुम्ही एकमेकाशी लग्न करा. नको बाबा. बा, माझ्या लेकराला जीव लाव. सुखात ठेवा माझ्या बहिणीला. 2-4 दिवसातच एक चांगला मुहूर्त पाहून लग्न करू. हा. आणि ह्यांचं काय करायचं तर मी नाही सांगणार. मी बघतो. ए, निर्णय तू काय करायचं. निघून जायचंय सोबत, तुझी गरज नाही मला. काय नाही हो, चुकलं माझं, माफ निघून करा. जायचं. अहो असं काय करता, मला पण घरी यायचं. मी कसं आपलं घर अहो, सोडून जा- माझ्या जावई. बापाची आणि बहिणीची जर खाल्ली का नाही. अहो जावई, तुम्ही आमचा प्लॅन विचार करता आणि त्यांचा प्लॅन बघा ना लगेच कसं सक्सेस कळतंय, झालाय. काय कळतंय. कळतंय दाजी, तुम्हाला? तुम्हाला कळतंय का? हा, समोर त्या पोराचं ते लफडं होतं. एकत्र झालं माहिती का हा? तुम्हाला? इथं मी तुमच्या बहिणीला ऍक्सेप्ट करीत अहो आजीच्या विश्वास ठेवला म्हणून आज मला बघायला आलंय. काय माझ्या बहिणी, स्वतःच्या बहिणीला मी हे केलं. तुम्हाला नाही माझ्या आईचं हा. माझं प्रेम नाही दिसायचं तुम्हाला. तुम्हाला ते दिसलं त्यांचं झालं सक्सेस प्रेम म्हणून आम्ही म्हणत होतो त्या पोराची बदनामी झाली पण तुमची बदनामी नाही झाली पाहिजे म्हणून माझ्या पोरासंग लग्न लावायचं होतं. चला यांच्या नाही, काय नादी लागत तुझा- आता. त्यांच्यासोबतच जा. चला, हा, अहो, ऐका ना तुम्ही नाही, माझं. नाही, नको, ऐका ना, तिकडं, तिकडं. चुकलं ना माझं. असं काय करता अहो. काय करू मी आता?